नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण मटकीच्या मोडाची उसळ करणार आहोत. तर उसळ बनवताना आपण फोडणीला देतो, शिजवतो, पण ह्या उसळीसाठी आपण शिजवायची पण नाही आणि फोडणीला पण द्यायची नाही. तर कशी बनवायची आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मोड घेतलेले आहेत 1 वाटी, ते आपण तव्यामध्ये भाजून घेऊयात. तर छान असे डाग पडेपर्यंत भाजायचे आहेत, बघू शकता. तर मोड हे मी घरी बनवलेले आहेत, त्यामुळे धुवून घेतले नाहीत, चांगले निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर छान असे भाजूयात आपण. तर खूप छान अशी ही उसळ होते. मुलांच्या डब्याला किंवा प्रवासाला किंवा शेतामध्ये जायला सुद्धा तुम्ही करू शकता भाकरीवर बांधायसाठी. तर ही उसळ खूप छान आणि मस्त होते. तर बघू शकता छान असं हे आपण भाजून घेऊयात आणि थोडंसं डाग पडले की आपण काढून घेऊयात. तर बघू शकता आपण आता काढून घेऊयात. तर इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपल्याला अजिबात फोडणीला द्यायचं नाही. बारीक चिरून कांदा घातलेला आहे. तर तुमच्या आवडीनुसार कांदा कमी जास्त करू शकता. तर कांदा तुम्ही खात नसाल तरी घातला नाही तरी पण चालेल. तर इथे मी तिखट घातलेला आहे. तर हा कांदा लसूण तिखट आहे. तर इथे मी 1 चमचा घातलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे. तर एक अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे छोटा. आता आपल्याला घालायचं आहे मीठ. तर चवीनुसार मीठ घालायचं. तर खूप छान अशी ही उसळ होते. आता 2 चमचे तूप घालूया. जर तूप तुम्ही खात नसाल तर तेल घातलं तरीसुद्धा चालेल. तर 2 चमचे इथं मी तूप घातलेलं आहे, बघू शकता. आणि हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर छान असं मिक्स करून घेऊया. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागतं. एकदा करून आणि बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि असं वाटत नाही की आपण ही शिजवून घेतली पाहिजे किंवा फोडणी दिली पाहिजे. खाताना खूप छान लागते, एकदम चटपटीत होते. तर नक्की करून बघा. आणि त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. तर इथे मी 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घातले. तर छान शेंगदाणे भाजून खमंग त्याचं मी कूट करून घेतले. ते 1 चमचा ह्याच्यामध्ये घातलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे, बघू शकता. आणि आता आपण छोट्या वाटीमध्ये काढून घेऊयात. तर एकदम ही झटपट रेसिपी होते. तर मोडाची उसळ बघू शकता, मस्त अशी शिजवल्यासारखी ही मोडाची उसळ दिसते. तर ही मी उसळ तुम्हाला आता खाऊन पण दाखवते. तर भाकरीसोबत मस्त लागते. तर एकदम झणझणीत आणि छान झालेले आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.